आलो ना किती होते बघा पहिला आपण सुरू केलेला आहे। यासाठी मी स्वतः आपल्याकडे आलो आहे। माझ्यासोबत राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माननीय दीपक पाटील सर आहेत। त्याचबरोबर राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेश प्रभारी माननीय बालाजी कांबळे सर आपल्या सोबत आहेत। त्याबरोबर माननीय प्रेम शिंदे सर, माननीय ॲडव्होकेट गणेश सर, आणि आपण मनापासून स्वागत करतो। साथियों, मागील 3 महिन्यापासून आपण सातत्यानं कामगार आयुक्त आणि महानगरपालिकेचा आयुक्त डॉक्टर ओंबासे यांच्याशी डायलॉग करत आहोत, लिखित स्वरूपात पत्रव्यवहार करत आहोत। आपल्या ज्या मागण्या आहे की घंटागाडी कामगार आहेत त्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळालं पाहिजे, ही आपली प्रमुख मागणी आहे। आणि त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची मागणी आहे की ज्या लोकांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलेलं आहे त्या लोकांना पुन्हा कामावर घेण्यात यावं। या 2 मागण्यासाठी आजचं आपलं पहिलं 1 दिवसीय धरणे आंदोलन आहे। कारण याच्या अगोदर तुम्ही आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता, परंतु संघटन आमरण उपोषण करू देत नाही। त्यामुळे आपण 1 दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत। या निमित्तानं सर्वप्रथम आम्ही इथले जे कामगार आयुक्त आहे या कामगार आयुक्तांना भेटायला गेलो होतो आणि कामगार आयुक्ताशी भेटल्यानंतर त्याच्याशी जवळपास 1-1.5 तास आपण चर्चा केली। आणि चर्चेच्या दरम्यान आम्ही त्यांना सांगितलं की हे कंत्राटी कर्मचारी आहेत, मागील 3 महिन्यापासून त्यांना वेतन मिळालेलं नाही, तर आपण या बाबतीमध्ये कोणती भूमिका घेतली? तर त्यांनी सांगितले की आम्ही 3 मिटिंगा घेतल्या आणि 3 मिटिंगा घेऊन आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही कोर्टात जा। आम्ही त्यांना विचारलं बघ कोर्टात जाण्यासाठीच तुमची नियुक्ती शासनाने इथे केली का? हे तर आम्हालाही कळतं ना कोर्टात कुठं जायचं न जायचं। तुमची नियुक्ती शासनाने कशासाठी केली? तुमचं पद कुठलं आहे? कामगार आयुक्त आहे ना, म्हणजे कोणासाठी काम केलं पाहिजे? तुम्ही कामगारासाठी काम केलं पाहिजे। पगार तुम्हाला कामगारासाठी दिला जातो, ना की भांडवलदारासाठी, ना की ठेकेदारासाठी, ना की एखाद्या सरकारी व्यक्तीसाठी तुम्हाला पगार दिला जात नाही। जो पगार दिला जातो तो केवळ कशासाठी दिला जातो? कामगारांचं कल्याण करावं यासाठी दिला जातो। या विषयावर बरीचशी चर्चा झाली। त्यांचा जो मुख्य बॉस होता का ढोले नाव होतं ना त्यांचं, झोले, त्यांच्यासोबत आम्ही कॉन्फरन्स कॉलवर बोललो। त्यांना स्पष्ट म्हटलं की तुम्ही या दिवशी का नव्हती इथं? तुम्हाला आम्ही लेखी स्वरूपात पत्र दिलं होतं, आज इथं उपस्थित राहायला पाहिजे होतं, तुम्ही का राहिले नाही? ते म्हटले आम्हाला कळवलंच नाही। त्यांच्या ऑफिसच्या लोकांनी त्यांना कळवलं नाही की मी तिथे येणार आहे, म्हणजे त्यांची किती कार्यक्षमता आहे आपल्याला दिसून आलं। हे लोक जर त्याच्या बॉसला सुद्धा सांगत नाही की इथं धरणे आंदोलन करणार आहेत आणि त्याच्यासाठी इथे प्रदेश प्रभारी स्वतः येणार आहेत, तरी सुद्धा या लोकांनी कुठल्याही प्रकारचं डायलॉग करण्याचं टाळलं। आणि म्हणून मी त्यांना म्हटलं की तुम्ही जर चुकीच्या पद्धतीनं जर काम करत असाल तर आम्ही तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू। आणि तशा प्रकारचं पत्र आपण त्यांना दिलेलं आहे की येत्या 8 दिवसामध्ये तुमच्या बाबतीत जर कामगार आयुक्तांना निर्णय नाही घेतला तर आम्ही तुमच्या विरोधात आंदोलन करू। आणि तेही राज्यभर आंदोलन राहील। 23 तारखेला आपलं महाराष्ट्र बंद आहे। या महाराष्ट्र बंदमध्ये हा विषय आपण घेणार आहोत। म्हणजे अशा पद्धतीने आता सध्या आपलं बोलणं हे कामगार आयुक्ताशी झालं। त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो कलेक्टर ऑफिसमध्ये, कलेक्टर सुद्धा आज जागेवर नाही आहे। RDCला भेटायला गेलो पण RDC सुद्धा जागेवर नाही। त्यामुळे मधातला जो वेळ भेटला त्याच्यासाठी तुमच्याकडे आलो। 15-20 मिनिटानंतर पुन्हा मी RDCकडे जात आहे आणि RDCला भेटल्यानंतर या सगळ्या बाबीवर तुम्ही कुठली ॲक्शन घेतली, कुठली ॲक्शन घेतली पाहिजे याविषयी चर्चा करणार आहे। आणि ही सगळी चर्चा झाल्यानंतर
पुन्हा वापस आम्ही तुमच्यापर्यंत येऊ आणि जी काही चर्चा घडलेली आहे ती सगळी चर्चा आम्ही तुम्हाला सांगू. कुठलाही आड पडदा आम्ही ठेवलेला नाही. तुमच्या इथे जे प्रतिनिधी गायकवाड म्हणून होते ते आमच्या सोबत होते. दुसरी गोष्ट आहे की आम्ही सगळे जे काही बोललो तो लाईव्ह बोललेला आहे. तुमच्याकडे आलं असेल, बघितलं ना. कीर्तिपाल पाहिलं काय करलं म्हणते म्हातारा. ते आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नसतो. म्हणून इथे अहो संयम बाळगला पाहिजे. गडबड करून जमत नाही. शासकीय काम आहे. शासकीय काम काय म्हणतं, वर्षभर थांब म्हणतो, बरोबर आहे का नाही. पण आपल्याला दम निघत नाही. आपण चुकीच्या पद्धतीने करतो. 9 वर्षे तुम्ही 12,000 घातले नाही का. 10,000वर 12,000वर तुम्ही काम केलं. आता तुम्हाला आम्ही पगार वाढवून देणार आहोत. त्याच्यासाठी दम धरावा लागेल की. तुमच्या नोकऱ्या कायम करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. नुसतं कंत्राटी कामगार म्हणून ठेवायचं नाहीये तुम्हाला. पण त्याच्यासाठी तुमचा साथ सहयोग असावा लागेल. जर तुम्ही जर म्हटले की नाही 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 आता आम्ही तुमच्या सांगण्याप्रमाणे काम करणार नाही, याच्यात नुकसान माझं आहे का तुमचं आहे. कोणाचं नुकसान आहे. कोणी ऐकलं पाहिजे, बरोबर आहे. ऐकता का पण तुम्ही नाही ऐकत. एक सांगितलं की दुसरंच करत राहतात. संघटनेमध्ये डिसिप्लिन मत असते. मी येतो म्हटल्यावर आलो कधी तिथे टाकून आलो, तिथे नव्हते आम्हाला तरी टाकून आलो. कारण संघटन जेव्हा एखादं काम हाती घेतं इतर संघटनेसाठी काहीही करणार नाही. तर सगळं न्याय ज्या आम्ही ज्या डिमांड केलेल्या आहेत त्या तुम्हाला मिळवून देणं एवढं संघटनेचं काम आहे. आणि ते करण्यासाठी आम्ही इथं आलो. व तुमचा साथ सहयोग असला पाहिजे. आणि इथून पुढं आता माननीय आपले कांबळे सर आहेत, सुधीर कांबळे सर, गोटांचे ते जिल्हाध्यक्ष आहेत आणि ग्रीव्हन्स कमिटीचे सुद्धा हे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आहेत. म्हणजे असे वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही लोक इथं काम करत आहोत. म्हणजे डॉक्टर आलेत, इंजिनियर आलेत, वकील लोक आलेत, प्राध्यापक लोक आलेत. हे सगळे लोक तुमच्यासाठी आलेत. सगळे कामं धंदे सोडून आलेत, हे लक्षात घ्या. म्हणून संघटनेला कोऑपरेट करा म्हणतो मी, तुमच्या फायद्यासाठी. याच्यामध्ये संघटनेचा 0 फायदा आहे. म्हणजे आमचा वैयक्तिक काय फायदा आहे का. आमचा कुठलाही फायदा नाही. फक्त एकच असतं, जसे तुमचा प्रश्न सोडवला तसं तुम्ही इतर लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. आता आतापर्यंत आमचा अनुभव एवढा वाईट आहे की लोकांना सगळं मिळालं रे मिळालं की काय म्हणतात आता आमची गरज संपली. 1 वर्षभर तुम्हाला 16,000 पगार भेटेल, 20,000 भेटतील. उदगीर नगरपालिकेमध्ये 10,000चा 16,000 पगार झाला. त्यांना वाटलं आता आपल्याला काही गरज नाही, सोडून द्या, संघटन पळाले, पळू द्या म्हटलं. 1 वर्षानंतर जैसे थे मग फोन करतात, सर आम्हाला असं झालं, आम्हाला छळलं, आम्हाला त्रास दिला. तेव्हा आम्ही काय म्हणतो, बाबा रे आम्ही तुम्हाला बिफोर सांगितलं होतं या, आता आम्हाला तुमची गरज नाही. म्हणजे कृपा करून तो डोक्यातून विचार काढून टाका की संघटनेला तुमची गरज आहे. अजिबात नाही. जेव्हा संघटनेचा हात तुमच्या डोक्यावरून गेला रे गेला की समजायचं तुम्हाला तुमच्या आता तर नोकऱ्या गेल्या, पुढे ज्या नोकऱ्या मिळून देणार आहे त्या सुद्धा जाणार. संघटनेची साथ सोडायची नाही, चुकून सोडायची नाही. तर जो जो आतापर्यंत संघटनेला सोडून गेला त्याचे काय हाल झालेत तुम्हाला सांगायची गरज नाही. म्हणून साथी हो, सर्वांनी संघटनेसोबत राहा. ज्या ज्या वेळेस सिद्धगणे सर असतील, माननीय सुधीर कांबळे सर असतील, ते जे जे आदेश देतील, कारण प्रत्येक वेळेस मी येणार नाही इथून पुढं फक्त आम्ही सरांशी कॉन्टॅक्टमध्ये राहणार. सिद्धगणे सरांशी कॉन्टॅक्टमध्ये राहू. तुमच्यापैकी जो तुमचा प्रतिनिधी राहील त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहू आणि वेळोवेळी त्यांना दिशानिर्देश देऊ. त्याच्यानुसार तुम्ही काम करायला लागतो. पण हे जर तुम्ही करत नसाल तर स्पष्टपणे सांगतो पुढचं कुठलंही काम आम्ही करणार नाही. पुन्हा म्हणू नका सर तुम्ही आले मोठं भाषण करू गेले, येऊ देतो तेव देतो, आहे ना. करायचं तुमच्यासाठी आहे. त्याला पूर्ण प्रकारचा साथ सहयोग करणं एवढी अपेक्षा आमची आहे. दुसरी कुठलीही अपेक्षा संघटनेची तुमच्याकडून नाही. समजलं. म्हणून दिलेल्या दिशानिर्देशानुसार काम करायचं आहे. आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की सगळ्यांनी आपल्या फॅमिलीला घेऊन आलं पाहिजे. हॅलो, तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की सगळ्यांना फॅमिलीसह घेऊन या. आणली का? सगळ्यांच्या फॅमिली आल्या? नाही नाही. हां,
म्हणजे तुमच्या फॅमिलीलाही कळतं की संघटन तुमच्यासाठी काय करत आहे. हे कोणासाठी? तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी करताय, बरोबर. आम्ही तुमच्यासाठी करतो हे तुमच्या सगळ्या कुटुंबाला कळायला पाहिजे. म्हणजे उद्या तुम्ही जेव्हा संघटनेचं काम करसाल ना, त्यावेळेस तुमची फॅमिली म्हणणारले बाहेर कशाला चालले. आता माझी बायको मला कधीच विचारत नाही कुठे चालले, मेले खापले गेले, तिकडच गेले का गेले, पण सुद्धा नसतो तिचा. तर तिला माहिती आहे तिचा नवरा हा योग्य काम करतो, बरोबर. म्हणून या गोष्टी इथून पुढे, कारण तुम्हाला सुद्धा आंदोलनात यायचं आहे, महिलांना सुद्धा. सर सिद्धगणेश सर, यांना सुद्धा भारत मुक्ती मोर्चाची जबाबदारी देऊन टाका. दोन्ही काम करावंच लागेल. इथं वैयक्तिक काम करायचं नाही, संघटनेचं काम आहे. भारत मुक्ती मोर्चाची जबाबदारी घ्यावीच लागते, समजलं. संघटन वाढवा, संघटनेची जेवढी ताकद असेल तिथं तेवढं आपलं काम झटपट होईल, समजलं. म्हणून संघटनेची ताकद वाढली पाहिजे. बाकीच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना, सगळ्यांना या गोष्टी तुम्ही सांगा. आणि या पद्धतीनं आपण लढणार आहोत. कारण सुप्रीम कोर्टाचे जे जजमेंट आहे, धरमसिंग वर्सेस उत्तर प्रदेश 2025, या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये स्पष्ट म्हटलं की ज्यांनी 10 ते 15 वर्ष काम केलेलं आहे अशा लोकांना परमनंट करा. आणि जर परमनंट करता येत नसेल तर समान काम समान वेतनानुसार यांना वेतन देण्यात यावं. सध्या आपण फक्त मिनिमम वेजेस मागतो, किमान वेतन. पुढच्या वेळेस काय मागू आम्ही? समान काम समान वेतन. लक्षात आलं? म्हणजे तुम्हाला बऱ्याचशा अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. सातवी, या पद्धतीनं आपण सगळ्यांनी साथ सहयोग केला, निश्चितपणे आपल्या हातात यश आहे. 8 दिवसाची मुदत आपण कामगार आयुक्ताला दिलेली आहे. कामगार आयुक्त त्यानंतर पुढची प्रक्रिया करणार आहे. आणि ती प्रक्रिया केली की बऱ्याचशा गोष्टी मला ऑन रेकॉर्ड बोलता येत नाही. काही गोष्टी हाईड कराव्या लागतात, काही सीक करावं लागतात. सगळं जर मी सांगितलं तर आमचे शत्रू तिथे बसलेले असतात, हे सगळे जाऊन त्याला सांगणार हे अशी करणार आहे का नाही. काही गोष्टी सांगायच्या नसतात, करून दाखवणार, तेव्हा ते तुम्हाला समजणार की या पद्धतीनं संघटनेनं केलंय. आणि 100% आपल्याला यश येणार आहे. फक्त काही दिवस तुम्हाला दम धरावा लागेल आणि शांततेच्याच मार्गाने प्रत्येक गोष्ट आपल्याला करायचं आहे. संविधानाच्या दृष्टिकोनातूनच या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद सर, आपण आलात. आपलं मौल्यवान वेळ काढून इथं सोलापूरमध्ये जे आंदोलन चालू आहे या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी आपण अंबेजोगाईवरून सर आलेले आहेत. किती किलोमीटर सर? खूप लांबून आलेले आहेत सर. आणि बालाजी कांबळे सर आहेत आणि दीपक सर आहेत, परत सर आहेत. हे लातूरवरून आलेले आहेत आपल्यासाठी, म्हणजे खूप लांबून. हां, अंबेजोगाई इथून. मग तुम्ही लातूरवरून इकडे आले ना? हां, लातूरवरून इकडे आले सर. हां, मग सरांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि यानंतर राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रभारी 2-5 बालाजी कांबळे सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं. सरांना घ्या, हे चांगलं आहे. दोन्ही धरायचे. अच्छा 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 ओके. साथियो, या ठिकाणी हे जे आपले घंटा गाडी कर्मचारी आहे, महानगरपालिका घंटा गाडी कर्मचारी यांचं हे जे काही धरणे प्रदर्शन चालू आहे, या संबंधामध्ये जे काही कायदेशीर बाबी आहेत, जे आपले निवेदनं आहेत, त्यानंतर काय काय प्रोसेस झाली आहे किंवा मग आपण काय काय करत आहोत, या बाबतीमध्ये मिसाळ सरांनी आपल्यासमोर ठेवलेल्या आहे सगळ्या गोष्टी. या ठिकाणी आपल्याला आता त्यावरती जास्त बोलणार नाही. फक्त या ठिकाणी आपल्याला विनंती ही करतोय की मी शिक्षक होतो, आता काल परवा रिटायर झालो मी. 31 जानेवारीला मी रिटायर झालो. आणि शिक्षक असतानाही मी शेतकऱ्याचं काम करतोय. आता आम्ही शेतकऱ्यांचं काम करत असताना शेतकऱ्यांचे जेव्हा प्रश्न सोडवायचे असतात
तर शेतकऱ्यांचे प्रश्न तुमच्यापेक्षा खूप क्लिष्ट आहेत. कारण तुम्ही कर्मचारी म्हटलं की लवकर संघटित होता, बरोबर आहे ना. ऑफिसचे कर्मचारी म्हणलं की लवकर संघटित होता. शेतकऱ्याला कुठं संघटित नावाचा हा प्रकारच माहिती नाही. तरी पण आम्ही त्या संघटनेच्या बळावरती, संघटन शक्तीच्या बळावरती आम्ही अतिशय क्लिष्ट प्रश्न सोडवलेले आहेत, अतिशय क्लिष्ट. आता हा तुमचा जो प्रश्न आहे, हा प्रश्न मला नाही वाटत एवढा क्लिष्ट आहे तो. कारण आता जेव्हा आम्ही कामगार आयुक्तालयाची भेट घेतली, भेट घेतल्यानंतर सर जसेही प्रश्न विचारत होते त्यांचा टेम्पो डाऊन होत होता. प्रश्न विचारायचे, त्यांचा टेम्पो डाऊन व्हायचा. याचा अर्थ असा की आपण कुठलंही काम, कुठल्याही कर्मचाऱ्याचं असो किंवा कुठल्याही कामगाराचं असो किंवा शेतकऱ्याचं असो किंवा कोणाचं असो, ते काम लिगल असल्याशिवाय आम्ही घेत नाही. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, आता तुमचं हे जे प्रकरण आहे, प्रकरण सरांनी खूप पुढे घेऊन आलंय. आम्ही फक्त त्या उदगीरमध्ये नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याची, कंत्राटी कर्मचाऱ्याचं अगोदर फक्त एकच निवेदन दिलं आणि निवेदन दिल्यानंतर त्यांनी दखल घेतली नाही. त्यांना वाटलं की असेच येतात जातात निघून, असे भरपूर येतात ना. कारण आपल्यासारखे कामगार आयुक्तालयाकडे काय कमी आहेत का? हे भरपूर येतात आणि जातात. त्यांना माहिती आहे यांना कसं हाकलून द्यायचं, कारण त्यांच्याकडे त्या टॅक्टिस आहेत. त्या टॅक्टिस आमच्याकडे वापरण्याचा प्रयत्न यांनी आता केला, पण त्यांना ते जमलं नाही. आणि मिसाळ सरांनी त्यांना पकडलं. ते म्हणत होते की मग ते आम्ही न्यायालयाकडे सुपूर्द केले. सरांनी म्हटलं तुमचं काम म्हणजे कामगार आयुक्त हा एखादं प्रकरण आलं की ते सुटलं नाही म्हणून न्यायालयाकडे पाठवून द्यायचं आहे का? नाही, सोडवलं पाहिजे. मग तुम्ही काय केलं? पुढे काय केलं तुम्ही? जर समजा इथं तुम्ही त्याबरोबर त्यांनी सांगितलं की तडजोड, आम्हाला आश्चर्य वाटलं सर. ते तडजोड काय? तडजोड म्हणजे काय? म्हणजे नवरा बायकोची भांडण आहेत काय? नवरा बायकोची भांडण आहेत का? भांडणं झालेत, बायकोला नवऱ्याला बोलून घ्यायचं नाही, असं भांडणं करू नका, हे अशी तडजोड असते का? अरे कायद्यात बसवा ना. या कर्मचाऱ्याला घरी बसवलंय, त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण केलेला आहे, तुम्ही त्यांना घरी बसवलंय. 8-9 वर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला तुम्ही घरी बसवलंय. तडजोड नाही सुटतं का ते? त्यांना बोलावलं, ते आले नाहीत, आम्ही आता काय करू? न्यायालयात जा. अरे कुठला नियम आहे? मग सरांनी म्हटलं अच्छा न्यायालयात, त्याच्या अगोदरची प्रोसेस तुम्ही चौकशी केली का? ते म्हटले नाही. मग नाही, ते तुमचा अर्ज पाहिजे. अर्ज पाहिजे? त्यांनी पहिलाच अर्ज काढला. त्याच्यामध्ये शेवटचं वाक्य त्यांनी दाखवलं, मागणी काय? चौकशी करण्यात यावी. मग नाही. याचा अर्थ असा की या लोकांना, अधिकाऱ्यांना माहिती आहे कसे पळवून लावायचे, पण हे संघटन पळून जाणार नाही ना, तुम्हाला पळवतंय, अधिकाऱ्याला पळवतंय, हे त्यांना माहिती नाही. आणि पहिला अनुभव त्यांना कदाचित त्या कामगार आयुक्तालयाला आला असेल की हे भिडलेत. याचा अर्थ असा की असंच नाही भिडलेत, कारण आम्ही एकतर चुकीचं काम घेत नाही आणि चुकीचं कोणाला करू देत नाही. एकतर इल्लीगल जर आमचं असेल काम तर घेतच नाही. आता तुम्ही ज्या अर्थी 8-9 वर्ष काम केलेत, याचा अर्थ मी सरांना पहिला प्रश्न विचारला, सर हे कर्मचारी आहेत, याचा काय प्रूफ आहे? त्यांनी सांगितलं यांच्याकडे ID कार्ड आहे, तुमचा पेमेंट बँकेमधून होतो ना, पेमेंट बँकेतून होतो ना. मग आता त्यांनी एक पत्र दाखवलं आम्हाला, काय? आयुक्तालयाचं एक पत्र दाखवलं की महापालिकेच्या अभिलेखामध्ये कुठेही कर्मचारी असल्याची नोंद नाही. अरे काय कमाल वाटते या लोकांची, या अधिकाऱ्यांची. काय कसे अधिकारी म्हणून काम करत असतील वाटते आम्हाला ते. अरे यांची जर समजा या ठिकाणी नोंदच नाही, यांना पगार कशाचा दिला तुम्ही? ती बँकेतून दिला. यांना ID कार्ड दिले नाहीत. ते ID कार्ड कशाचे आहेत ते बघू सर इकडे. ID कार्ड कोणाचे आहे ते? सोलापूर महानगरपालिका सोलापूर, अत्यावश्यक सेवा, राकेश विद्यासागर, घंटागाडी, मुख्य आरोग्य निरीक्षक, याची सही आहे. कुणाला मारून देता? हा तुमचा कर्मचारी नाही, मग याला कसं काय तुम्ही ID कार्ड दिला? याचा अर्थ असा की हे लोक आम्हाला मूर्ख बनवत आहेत. आम्हाला नाही मूर्ख बनवू शकत. तुम्ही सामान्य लोकांना दुसऱ्या बनवू शकता, आम्हाला नाही बनवत. आम्ही अगोदर सांगितलं की कायद्यात
आम्ही त्याच्या पलीकडे जात नाही. सर नेहमी सांगतात कायद्यात राहिला तर फायद्यात राहा. हा तो म्हणला ना ते आमचं त्यांनी मग व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झालं. ते व्हिडिओ मध्ये ते म्हणतात अरे बाबा यांचं काय ते नेमानं करा नाही तर आपल्याला घरी जावं लागेल. तो ऐकता आपण नौकर आहोत, आपण नौकर आहोत. हे काय त्याचं आपण आपल्याला घरी जावं लागेल. याचा अर्थ असा आहे की मी तुम्हाला एक सांगत होतो की उदगीरमध्ये नगरपालिकेचे असे आमच्याकडे जवळपास कंत्राटी कर्मचारी 200-250 आहेत आणि ते 250 लोकांचं 10,000 रुपये पेमेंट देत होते. मी लाईव्ह बोलतोय, हे लाईव्ह चालू आहे, हे केवळ बोलत नाही, मी लाईव्ह बोलतोय. आणि 10,000 रुपये पेमेंट चालू होते. कंत्राटी त्या कंत्राटदाराला मी फोन केला, ते मला रिस्पॉन्स नाही दिला. आम्ही निवेदन घेऊन जा मुख्याधिकाऱ्याकडे गेलं, सीओकडे गेला. आम्ही सीओकडे गेल्यानंतर आम्ही 1 तास बाहेर थांबलो, मध्ये येऊ देत नव्हते. मग आम्हाला ठीक आहे म्हणलं, आमच्याकडे संयम खूप आहे, आम्ही संयम ठेवतो. आम्ही कारण संयम ठेवल्याशिवाय प्रश्न निघत नाहीत किंवा निकाली निघत नाहीत. थांबलो. थोड्या वेळानं पुन्हा त्या सेवकाला म्हटलं अरे किती वेळा बोलव त्यांना मध्ये. आम्ही मध्ये जायचं का त्यांना विचारा. तो मध्ये गेला आणि बाहेर आला सेवक बाहेर आला तसा तो शिव पण बाहेर आला. शिव आला नाही दरवाजामध्ये एकदम ते दारामध्ये येऊन निघाला. काय आमचे 5-50 लोक होते सगळे हे कर्मचारी. हे म्हणलं निवेदन आहे. ते म्हणले काय सांगा. म्हणलं वाचा. नाही नेमकं काय सांगा, चर्चा तरी करा. मी म्हणलं चर्चा रस्त्यावर होते का, तुम्ही दरवाजात आहेत. आम्ही तुम्हाला निवेदन चर्चा करण्यासाठी मध्ये यायला आलो, तुम्ही आला मध्ये घेतलं नाही आणि पुन्हा आता रस्त्यावर करताय. नाही नेमकं काय सांगा. नाही नेमकं काय ते वाचा म्हणलं. वाचा म्हणल्यानंतर तो ठीक आहे म्हणला, तो निघून गेला. आणि निघून गेल्यानंतर आम्ही त्यांना 8-10 दिवसाची वेळ दिली होती, त्याच्यावरती त्यांनी काम नाही केलं. नंतर मग सरांची आम्ही अपॉइंटमेंट घेतली. असंच लेटर त्यांना दिलं होतं त्यांना की आम्ही येत आहोत, सर येत आहेत. त्या दिवशी त्यांनाही वाटलं असेच येतात निघून जातात, काही फरक पडत नाही. आणि मग आम्ही गेलो, तिथं आलो की तो नव्हता. सगळ्या ऑफिसमध्ये कोणी कर्मचारी नाही आहेत. आम्ही गेलो की लगेच लाईव्ह चालू, कुठलाच कर्मचारी नाही. हे पळत मग धावपळत 1-2 आले. त्याने म्हटलं काय झालं. ते म्हणले असं तुम्हाला इथं ग्रीव्हन्स कमिटीचे प्रमुख येत आहेत, तुम्हाला अगोदर कल्पना दिली होती, तुम्ही का थांबले नाही तिथं. नाही ते साहेब कोर्टामध्ये गेलेत. त्यांनी उत्तर काय दिलं आम्हाला, सीओ साहेब कुठे गेलेत, कोर्टामध्ये गेलेत, हालचाल रजिस्टर काढा म्हणलं. आम्ही कोर्टामध्ये गेलेत, हालचाल रजिस्टर काढा. ते म्हणले नाही. मग लाईव्ह चालू सगळं ते. आणि त्यांना सांगितलं अर्ध्या तासाच्या आत जर त्यांनी नाही आले तर आम्ही यांची विरोधामध्ये कलेक्टरकडे कंप्लेंट करू. कोणाची, सीओची. मग आम्ही आमचा कार्यक्रम, ओपनिंगचा कार्यक्रम होता, खाली येऊन थांबलो. आम्ही असंच माईक घेऊन मीच बोलत असताना तो आयुक्त आला, आपलं ते मुख्याधिकारी आले तिथं ते. आणि ते म्हणले ते कोण आहेत ते, आणि ह्या कार्यक्रम तुम्हाला कोणी घ्यायला सांगितलं, इथं कोणी परवानगी दिली. मग सरांनी म्हणले आम्ही परवानगी घेतली नाही, गुन्हे दाखल करा. सर काय म्हणले, आम्ही परवानगी घेतली नाही, गुन्हे दाखल करा. आम्ही त्यांना म्हणलं कोणाचा कार्यक्रम आहे, कर्मचाऱ्याचा. कशाचा कार्यक्रम आहे, ओपनिंगचा. ओपनिंगसाठी कर्मचाऱ्यासाठी तुम्हाला इथं परवानगी घ्यावी लागते. कुठल्या GR मध्ये दाखवा. ते गप्प बसले. नाही तुम्हाला काय म्हणायचं सांगा. नाही काय म्हणायचे सांगा. मी म्हणा आम्हाला काय म्हणायचे ते आम्ही वर आलो, वरी चर्चा करतो. नाही काय ते सांगा ना पटकन. मी त्यांना लगेच म्हणलं माईकवर सांगायचं का. अरे माईकवर बोलतात का, चला की म्हणलं वर गेलो आम्ही. तिथं वर गेल्यानंतर पहा तेही अधिकारी, मग ते अधिकारी त्या ठिकाणी असताना वर बसलो आम्ही जाऊन. त्यांच्या सोबत एक त्यांचा मित्र हायकोर्टाचा जज बाजूला बसून घेतलेत त्यांनी. आणि हायकोर्टाचा जज बसून गेल्यानंतर आम्हाला त्यांनी त्यांची ओळख आम्हाला करून दिली. सरांनी म्हणली सर हे हायकोर्टाचे जज आहेत. सरांनी म्हणले अरे वा, मग तर खूप छान झालं, आता दुसरीकडे कुठं न्याय निवडण्याला जायची गरज नाही. आणि मग चर्चा सुरू झाली. मग चर्चेनंतर ते जे कर्मचारी आमच्या सोबत आले होते मध्ये, त्यांना विचारलं किती महिन्यापासून तुमचं पेमेंट नाही. ते म्हणले 6 महिने झालं. आता मग सरांनी त्या हायकोर्टाच्या जजला विचारलं, शिवला नाही विचारलं, हायकोर्टाच्या जजला विचारलं, साहेब तुम्ही सांगा 6 महिने जर शिव साहेबांनी पगार दिला नाही काय होतंय. प्रश्न विचारला काय होतंय. त्यांनी ते जज पण थोडस दचकला तो आणि दचकून म्हणला यांना जेल होते म्हणले. कोणाला, शिवला जज होते. कोण म्हणतोय, दोस्त त्यांचाच. दोस्त कोणाचा, शिवचा. आणि त्याने इम्प्रेशन आमच्यावर टाकायला गेला तो. शिव काय म्हणला, हे जज आहेत, हायकोर्टाचे जज आहेत. त्यांनी म्हणले मग तर लयच बरं झालं. म्हणजे त्यांनी लगेच सांगितलं की यांना जेल होते का, कारण 7 तारखेच्या आत
वेतन जर नाही दिलं एम्प्लॉयरनं, म्हणजे जो नियोक्ता असतो, तर त्या नियोक्त्यानं एम्प्लॉईला जर 7 तारखेच्या आत पेमेंट नाही दिलं तर त्याच्यावरती बॉन्डेज लेबर ऍक्ट 1976 नुसार कारवाई होते. ते कुणी सांगितलं ते जजने सांगितलं. मग त्याला घाम फुटला. कोणाला? सीओला. बांधवानो, आम्ही कायद्यामध्ये काम करतो, कायद्याच्या बाहेर जाऊन काम करत नाही. जसे आम्ही उतरलो दुसऱ्या दिवशी लगेच त्यांनी पेमेंट केलं. 10 देत होते त्याचे 12 केले. मध्येच मग ते इलेक्शन आले. इलेक्शनच्या नंतर नगरपालिकेच्या लोकांनी, म्हणजे जे नगरसेवक निवडून आले ना, आता तुमचाही मुद्दा जर सुटला तर तुमचे लीडर येतात. आता आम्हाला अनुभव आहे त्याचा. तो तुमचे लीडर जे आहेत ना आता गल्लोगल्ली इकडं तिकडं, ते गल्लोगल्ली असे लीडर येतात तुमच्याकडे आणि हे कर्मचाऱ्याला एवढे पेमेंट दिलंच पाहिजे. जे गेल्या 25-30 वर्षापासून काम करतात, कधीच आवाज उघडला नाही, तोंड उघडलं नाही ज्या नगरसेवकांनी. जसंही आम्ही 12,000 करायला लावलं, 12,000 केले त्यांनी. 12,000 म्हणजे 12,000 आम्ही करा म्हणलं नव्हतं त्यांना. नियमाप्रमाणे जे काय असेल ते मिनिमम वेजेस ऍक्ट नुसार ते द्या. त्यांनी 12 केलं. इलेक्शन लागले, निवडून आले. निवडून आलेल्या काही नगरसेवकांनी प्रश्न उचलला. आता त्यांनी त्याला 16,000 रुपये केलेत. घंटा गाडीचे जे ड्रायव्हर आहेत त्यांना 16,000 पेमेंट केलेत. 18,000 प्रमाणे त्यांचं काय PF वगैरे काहीतरी चालू आहे. आणखी डिटेल आमच्यापर्यंत पूर्ण आलेलं नाही. 16,000 त्यांना केलेत. जे सफाई कामगार आहेत त्यांना 15,000 केलेले आहेत. त्यांना 15,000 पडायला लागलेले आहेत. आता 15,000 आणि 16,000 पडल्यानंतर ते कर्मचारी, त्यांना वाटलं 5 होते, 7 झाले, 10चे आता किती झाले, 15 झाले. आता बस. आमच्या कर्मचाऱ्याला काय वाटतंय, आता बस झालं, आता याच्या पलीकडे नको. कारण आमची भूक खूप कमी आहे. हो, आमची भूक खूप कमी आहे. हे काय आम्हाला 15 देतात, 12 देतात, 16 देतात. का उपकार करतात का? ते उपकार नाहीत करत. जे आमचे कायदे आहेत, जसं सरांनी आता सांगितलं, एक तर तुम्हाला हे तर पूर्ण मिनिमम वेजेस प्रमाणे मिळालंच पाहिजेत. त्याचबरोबर आता यांना कायम करण्यासाठी, कायम होत नाहीत तर मग समान काम समान वेतन. जर कायम कर्मचाऱ्याला जेवढं वेतन मिळतंय तेवढं वेतन आम्हाला मिळालं पाहिजे. आता तुमचा प्रश्न, त्या तुमच्या आयुक्तानं जे लिहून दिलं ना पत्र, फसलं ते. त्यांना कसे अधिकारी काम करतात कळत नाही. ते आमच्या अभिलेखामध्ये यांची नोंदच नाही. ओळखपत्र दिले, पेमेंट करतोय आणि लिहून काय दिले, यांची नोंदच नाही. आता आम्ही ऍक्शन घेतल्यावर काय राहील? काय आयुक्त इथले राहतील काय? आयुक्त तुम्ही नोकरी करताय, अधिकार गाजवताय, काय करताय काय तुम्ही? त्यांना असं वाटलं की कंत्राटी कर्मचारी आहेत. अरे कंत्राटी कर्मचारी म्हणजे कोण? सरांनी एक प्रश्न विचारला आता त्या आयुक्तालयाला. त्या कंत्राटी कर्मचाऱ्याची तुमच्याकडे असलेली यादी द्या. ते विचारतात, आपल्याकडे यादी असते? अरे काय अधिकारी आहे तुम्ही, मला कमाल वाटते. ठीक आहे ना सर? ते काय म्हणतो, ते यादी आपल्याकडे असते? आम्हाला कमाल वाटते. काय कसे अधिकारी काय काम करतात मला कळत नाही. ते पहिला रिपोर्ट मागितला त्यांनी की तुम्ही जे काही चौकशी केली आहे, जे काही तुम्ही जे झालेलं आहे त्याचा रिपोर्ट द्या. ते रिपोर्ट सरांनी म्हटलं, रिपोर्ट पाठवला का? ते म्हणले पाठवावं लागते. म्हणजे वरिष्ठाकडे रिपोर्ट पाठवावं लागतंय. काय कमाल आहे. मला म्हणजे एवढी क्यू येत होती त्या अधिकाऱ्यांची. म्हणजे वरी रिपोर्ट पाठवावा लागतो हे माहिती नाही. म्हणजे तुम्ही काम काय करताय? म्हणजे आतापर्यंत ट्रेड युनियन ज्या काम करत आलेल्या आहेत असा पंगा कोणीच घेतला नाही ना त्यांना. संघटनेचे लोक आमचे येतात, जातात, बोलतात आणि मग जसं की आता सांगितलं, आमचे 2 लोक जातात तिथं मध्ये आणि बाकीचे बाहेर राहतात. आपण पिक्चर मध्ये बघतो काय मध्ये गेल्याबरोबर काय चर्चा झाल्या माहित नसते आणि बाहेरून जातात. आपला प्रश्न मिटला, जय हो जय हो जय हो. 6 महिन्यानंतर पुन्हा तिथंच. मग आम्ही मध्ये काय झालं लपून ठेवतच नाही. आम्ही काय केलं, लाईव्ह बघितलं तुम्ही सर्वांनी. म्हणजे मध्ये काय झालं ते सगळं आम्ही लाईव्ह ठेवलं. म्हणजे तुमच्यापासून आम्ही काहीच लपवत नाही. आणि आमचा इंटरेस्ट हा केवळ तुमचे प्रश्न सोडवणं नाही. भारतामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाही संविधानानुसार चालते. आणि संविधान आम्हाला माणसासारखं सन्मानानं, स्वाभिमानानं जीवन जगण्याचा अधिकार देतं. आणि तो अधिकार आम्हाला मूलभूत अधिकार म्हणून दिलेला आहे. आणि तो अधिकार आम्हाला संविधानानं 21व्या कलमानुसार दिलेला आहे. आणि म्हणून
आम्हाला मान सन्मान आणि स्वाभिमानानं जीवन जगण्याचा जो संविधानानं दिलेला अधिकार आहे त्या अधिकाराचं आम्हाला रक्षण करायचं तुमच्या माध्यमातून. केवळ तुमचा प्रश्न सोडवायचा नाही आम्हाला. असे तुमच्यासारखे लाखो आहेत ना, जिथं जिथं आमच्या बरोबर उभे राहिले त्यांचे आम्ही प्रश्न सोडवले. जिथं जिथं त्या भयानक कुठं चाललंय सरकार पहा. ते अधिकारी आता आम्हाला सांगत होते बोलत काय, सर आमचे अधिकार सगळे काढून घेतले. कामगार आयुक्त बोलले हो, रेकॉर्डिंग आहे तुम्ही ऐकलाच नाही. ती पाहिला तर तुम्ही, आमच्याकडे अधिकारच नाहीत. मोदीनं 2016 मध्ये अमेंडमेंट करून चौकशी करण्याचे अधिकार काढून घेतलेत. कमाल आहे. अरे कामगार आयुक्त नेमलाय कशासाठी? मग आयुक्त आहे कशासाठी? ते ऑफिस आहे कशासाठी? जर त्या ऑफिसमध्ये कामगारांचे प्रश्न सोडवले जात नसतील, कशासाठी बसवलाय तुम्ही त्या अधिकाऱ्यांना? काय कशासाठी बसवलं तुम्ही? म्हणजे कुठे घेऊन चालले आम्हाला? उद्याच्या आमच्या पिढ्या काय आहेत? आज तुमची अवस्था आहे. संविधान लागू आहे, संविधान लागू आहे तरी तुमची अवस्था आहे. उद्या जर संविधान त्यांनी मोडीत काढलं काय होईल आमच्या उद्याच्या पिढ्याचं? उद्याच्या पिढ्या आमच्या काय करतील? याच्यासाठी आम्ही लढतोय. म्हणून बांधवांनो एक लक्षात ठेवा, आपल्या समोर या ठिकाणी जे काही कायदेशीर लढाई आम्ही लढत आहोत त्यामध्ये तुम्ही थोडा वेळ लागेल थोडासा, परंतु तुम्ही संयम ठेवला पाहिजे, थोडासा धीर धरला पाहिजे. आणि धीर धरून हा प्रश्न आपल्याला निकाली काढायचा आहे. आपण सर्वजण संयमाने यासाठी सामील राहाल, सोबत राहाल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर पुढचं जे कार्यक्रम आहे ते गणेश मंदापुरे व इथले जे आंदोलनाला बसलेत त्यांनी कंटिन्यू करावं. आम्ही तिथे भेटून येणार आहे. कोण आले तिथं अधिकारी. चला सर